हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉगिंग करते. तर खरं तर सवय राहिली नाही ब्लॉगिंग करायची. बरेचसे महिने झाले ब्लॉगिंग केले नाही. लास्ट ब्लॉग आमचा आला असेल मे बी आम्ही बांद्र्याला गेलेलो तेव्हाचा ब्लॉग असेल. हां, मला तेवढं आठवतं आहे. तर त्याला बरेच महिने झालेत. तर आज ब्लॉगिंग करायचं कारण असं आहे की आज आमचा डमरू आहे, तो झाला आहे 6 मंथचा पूर्ण. सो आज त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. जास्त काय नाही करणार आहे, छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी केक बनवणार आहे मी घरीच. तो केक कसा असणार आहे, फर्स्ट टाईमच मी बनवणार आहे. तो केक कसा असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि या सकाळ झाली आहे, आत्ता वाजल्यात 11 वाजल्यात. मी उठले आत्ता म्हणजे 10:30ला उठले मी. रात्री उशिरा झोपले म्हणून. आता नाश्ता करायचा आहे मला. गरम पाणी पिले. उमेश गेला आहे खाली, थोडंसं सामान आणायचं आहे केकसाठी. डमरू आणि माझी मम्मी बसलेत बाहेर दोघेजणे. आवाज येत असेल तुम्हाला. तर येस, व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आज काय काय होतं ते सगळं दाखवणार आहे मी. आणि मे बी काल वुमेन्स डे होता, तर मे बी आज आम्ही सेलिब्रेट करू. कारण की डेली ब्लॉगमध्ये बघत असाल काल तर काही सेलिब्रेशन झालेलं नाही आहे. तर येस, आज गेलं कुठे तर दाखवू आम्ही ऑब्व्हियसली. नाहीतर मग असंच आमचं घरीच सेलिब्रेशन असणार छोटंसं, किंवा घरीच काहीतरी स्पेशल बनवू आम्ही. अजून तसं काही ठरलेलं नाही आहे. चला, खूप बडबड झाली मी. तर भेटूया नेक्स्ट काय ॲक्टिव्हिटी जर मी करत असेल तर दाखवेल मी. गाईज आता वाजलेले आहेत 12 वाजलेले आहेत आणि इथं कंटाळा आलेला आहे आंघोळीचा. डमरूचा आवाज येत असेल कारण की त्याची चालली मालिश. तो करतोय आंघोळ, म्हणजे त्याला आंघोळ मी घालणार आहे, मम्मी मालिश करते. तर आंघोळ करताना तर काय दाखवणार नाही मी, कारण की व्हिडिओ काढायला कोणीच नाही. बिकॉज डमरूज वर्जन इज गोइंग टू नाव isn't it? झांबूची आंघोळ झाली आता मस्त. भोंगाच आहे पण तो नको. सेन्सर येतं ना पण युट्यूबला सेन्सर येतं ना. बाहेर कसा बडबड करतोय. दोघांशीच बडबड चालू असते. काय चालू असतं काय माहिती दोघांचं. दान तो आता सगळं झोपले सगळे, म्हणजे उमेश आणि डमरू. माझी मम्मी कपडे धुते, तर मी मस्त दाल खिचडी बनवते दुपारच्या जेवणासाठी. त्यानंतर केकचं काहीतरी प्लॅनिंग बघूया. तर कंटाळा तर इतका येतो आहे मला. आणि आज मी डाळ खिचडीमध्ये ना गाजर टाकणार आहे. सो येस, हे वाले जे गाजर असतात ना, हे वाले टाकणार आहे मी. बघूया काहीतरी वेगळं. टॅमॅटो कुठं गेला. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये ना बीटरूट पण टाकावा. टाकू का? चला टाकते, दाखवते मी काय काय बनवते, काय काय टाकते. सो स्टे ट्यून. सो गाईज, इकडं मी घेतलं आहे हे बघा, टॅमॅटो, मिरची, कांदा, गाजर आणि बीटरूट. जरा हे 2 एक्स्ट्रा घेतलं आहे थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी. बघूया हेल्दी बनते का नाही. फर्स्ट टाईमच टाकते मी, कधी टाकलं नाही. आणि इकडे काय बोलतात त्याला, मुगाची डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेत आणि आता ते तापायला ठेवलं आहे. मस्त आता मिरची टाकते, सगळं फ्राय करून घेते आणि मग नेक्स्ट प्रोसेस दाखवते. डोळ्यात मिरचीचा हात गेला बहुतेक, खूप आग होती. सो आता इथे मी कुकर लावून दिला आहे, सगळं टाकून दिलं आहे मिक्स शिजायला. थोडंसं जास्त पाणी टाकलं आहे. आणि इकडे फोडणीची तयारी. इथे लसूण घेतला आहे, कढीपत्ता, गार्निशिंगला कोथिंबीर, आणि मग इकडे मी हिंग टाकेल आणि जिरे मोहरी. बस एवढंच फोडणी देणार आहे. शिट्टी पण होती तेच नाही कळत आहे मला, बराच वेळ झाला शिट्टी होत नाही. मे बी पहिला आली आहे. तो येस रेडी झालं दाखवून. त्यानंतर मी आंघोळ करणार आहे. आंबा कुकर फुटायचा वरती कुकरची. त्यानंतर मी आंघोळ घालणार आहे. मग केकचं बघूया. सकाळपासून केकचं बोलते बघू. फायनली आता केकचंच दाखवते मग मला. ओके,
कोणते पापड आहेत? पापड कोणते? ज्वारीचे. सगळे काम किती वाजले? 2 ना 3 वाजले. अजून 5 जेवण नाही. आता मस्त डाळ खिचडी साधं जेवण. डाळ खिचडी थोडी एक्स्ट्रा शिजलेली आहे. चिखल झालेला आहे. जास्त हे टाकलं त्याच्यात. शिट्ट्या थोड्या जास्त झाल्या असं वाटतंय मला. मला आत्ता घ्यायचं होतं तसा विना, पण तो झोपलेला. इतकं बाहेर कापून ठेवलेलं बीटरूट, गाजर. गाईज फायनली दाल खिचडी तयार झालेली आहे विथ पापड. कशी झाली आहे? मस्त झाली, चांगली झाली आहे. आता मी खाऊन घेते आधी, म्हणजे डमरूला द्यायचंय. वाट बघते माझी, त्याचं जेवण कधी भेटेल त्याला. आता फायनली केक बनवतानाच भेटू. ओके. सो फायनली आम्ही केकच्या तयारीला लागलो आहोत. इकडे चाललंय जरा आमचे खुराफती दिमाग. आता ते जे काय तुम्हाला दिसल ते दाखव. हार्ट्स बनवलेत आम्ही अंगूरचे. गाईज रुकावट केले, खेद आहे. डमरूने उलटी केली होती. इकडं आमचं जरा चाललंय. फायनली डेकोरेशन करतानाच दाखवू आता काय केले नाही नक्की आम्ही. काय रे काय? बस उठून चल. हा बस बस. हा बापरे. केकचा बेस तयार होतोय आता. आणि बर्थडे बॉयचा काय चाललंय का असं. बेस तयार होतोय आता आपला. सगळं जायचं. गाईज केक इन प्रोग्रेस अशी झालेली फायनली. डमरूला जेवण द्यायचंय थोडस. मग डमरूला तयार करू आणि मस्त केकचा कार्यक्रम करू. गड बघा आता आमचा. डमरूला रस चारायचा आहे त्याचा. चला चला. त्याला खायचंच आहे, चावायचंय त्याला, प्यायचं नाही. सगळं खाली चाललंय. चला आमचा बर्थडे बॉय झालाय रेडी मस्त. आणि इकडे त्याची केक पण रेडी झाली आहे. सेटअप रेडी झालाय. केक बघा 6 मंथ्सचा. उलटा टाकायला पाहिजे नव्हतं टॉवेल. आज जातोय बाहेर जेवायला, तर तिकडचा आम्ही कंटिन्यू करूच. वॉल्टर आता झोपलेला आहे, मस्त तयार होऊन झोपलेला आहे. आणि केक पण कापलाय, तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर भेटूया आता बाहेर जाताना जेवण वगैरे करून. बोल. वुमेन्स डे आणि डमरूचा बर्थडे एकत्रच सेलिब्रेट करतो. सो फायनली वी आर रेडी. आणि बाय मी माझ्या ह्याच्यात माझं काही सामान नाही आहे, सगळं डमरू आणि मम्मीचा मोबाईल बस. आणि माझं तर सामानच नाही. तो मग कसं चला हा
चला. आणि कोणत्या हॉटेलला जायचंय ते अजून ठरवायचंय आम्हाला. नको आता गोणे, दुसऱ्या ह्याला जाऊया आता कुठेतरी. लास्ट टाइम आम्ही गोणेला गेलेलो, आता नको, आता दुसरीकडे. चला. सो आम्ही आलोय आता उत्सव ढाबाला. रिसॉर्ट आहे ना की ढाबा आहे? ढाबाच आहे. तिथे आलोय. रेस्टॉरंट पण उत्सव पनवेलमध्ये. पार्किंगला लावतोय गाडी. चलो अंदर जाने की टाइम आ गया है. आणि डमलू कशा बघतोय. अरे ऑर्केस्ट्रा चालू आहे वाटतं. काय ते? इकडे इकडे फोटो काढतोय गाईज आम्ही आता. मला पण टाइम. तर स्टार्टरमध्ये मागवलेलं बटर गार्लिक प्रॉन्स आणि कोळीवाडा आणि एक स्प्राईट. बटर गार्लिक मम्मीला आणि उमेशला बिलकुल आवडले नाही, तर त्यांनी नाही खाल्ले, मीच खाल्लं. मेन कोर्समध्ये पण आम्ही प्रॉन्सची ग्रेव्ही मागवलेली आणि नान मागवलेले. क्या जमारा है क्या मेरा असे गाणे टाकले नाही थोडे. तू टाकले होते. मी घेऊ का त्याला? हा काय राहिल्यात गाईज झाडाला. वा 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 वा. जेवण झालंय आता. आता इकडे फोटो काढतोय आम्ही. मस्त जेवण झालंय, निघतोय घरी. तर सगळे फोटो वगैरे काढून निघलेलो. मस्त वातावरण झालेलं, म्हणजे चंद्र आलेला, तर खूप छान फोटो आलेले. मस्त फोटो वगैरे काढून घराकडे निघलेलो आम्ही. तर व्हिडिओ इथंच एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण कुठे असं बाहेर जातात का, आणि नसाल जात तर नक्की जा. कारण की छोटे छोटे सेलिब्रेशन केलेच पाहिजे. जास्त काही मोठं नका करू, बट छोटं छोटं तरी केलंच पाहिजे. एक चेंज भेटतो. तर भेटूया. चांगलं मोटिवेशन स्पीच दिलं आहे मी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय.